सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याबरोबर स्वतंत्र भारत 75 ही जी आपण व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, त्यात माननीय श्री प्रमोदजी बापट आपल्याबरोबर आहेत. प्रमोदजी नमस्कार, स्वागत तुमचं. नमस्कार नमस्कार नमस्कार. आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि विवेकानंद प्रबोधिनी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही मालिका सुरू केलेली आहे. आज आपले व्याख्याते आहेत प्रमोदजी बापट. आपण सुरू करावं. रसिको नमस्कार. आरंभीच इतक्या महत्वपूर्ण विषयावरती एका प्रदीर्घ खूप मोठ्या संख्येच्या व्याख्यानमालेचा संकल्प सोडणाऱ्या या आयोजकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. एका वेगळ्या विषयाचा मला धांडोळा घ्यायला त्याने आदेश दिला आणि मला परत एकदा माझ्या या आवडत्या विषयात अवगाहन करण्याची संधी मिळाली. आज आपण पाहणार आहोत मराठी रंगभूमी आणि स्वातंत्र्य आंदोलन स्वराज्य 75च्या निमित्तानं. रसिको, कुठलाही प्रतिभावान माणूस असतो, त्याची प्रतिभा त्याला सतत हाक मारत असते एका नव्या सृजनासाठी, नवनिर्मितीसाठी. त्याला जणू एका प्रतिसृष्टीचा ध्यास असतो. कारण अन्यथा सगळे जे जगाचे व्यवहार चाललेले असतात, जनव्यवहार चाललेले असतात, ते आपापल्या मार्गाने आपापल्या इच्छेने चाललेले असतात. कोणी म्हणतं नियती संकेताने ते चालतात, यदृच्छेने चालतात, पण ते आपल्या हाती नसतात हे मात्र खरं. अन्य साऱ्यांचे तर नसतातच, पण आपले स्वतःचही वर्तमान भवितव्य हे सर्वस्व आपल्या हातात असतं असं नसतं. त्यामुळे या परावलंबित्वातनं स्वतःची मुक्तता करण्याचा ध्यास, त्या ध्यासाचं नाव आहे प्रतिभा. प्रज्ञेतून तो सामर्थ्य मिळवतो आणि प्रतिभेतून एका नव्या सृष्टीची रचना करत असतो. त्यामुळे प्रतिभेचं कुठल्याही प्रकारचं स्फुरण हा एका अर्थानं मुक्तीचा आविष्कार असतो. आपल्या परंपरेमध्ये विद्येचं वर्णन करताना, विद्येची महती सांगताना असं म्हटलंय की सा विद्या या विमुक्तये. विद्या तुम्हाला विमुक्त, विशाल, व्यापक अशी करते. पण हे जेवढं विद्येला लागू आहे त्याहून काकणभर अधिक कलेला लागू आहे. कारण विद्या ही ज्ञान देते, हे बरोबर आहे, उत्तम इंधन देते, उत्तम पायाभरणी करते, परंतु नाविन्याचा, नवसृजनाचा ध्यास देणारी जी प्रतिभा आहे तिच्या स्फुरणाला कला असं म्हटलेलं आहे. आणि कलेला नाविन्याचा ध्यास असतो, नवनिर्मितीचा ध्यास असतो. त्यामुळे सा कला या विमुक्त आहे असं म्हणणं हे अधिक उचित ठरू शकतं. आता सर्वच कलांच्या बाबतीत ती मुक्त करणारी असते हे म्हणणं. मग आज आपण रंगभूमीचा धांडोळा घेतोय. रंगभूमी ही तर एका अर्थानं विविध कलांचा संगम क्षेत्र आहे. मग जिथे शब्द आहेत, जिथे कथानक आहे, जिथे स्वर आहे, जिथे अभिनय आहे, तिथे एखादा समूह आहे, तिथे नेपथ्य आहे, तिथे एक वावरण्यासाठी असलेला अवकाश आहे, दृश्यानुभव आहे, संगीत आहे, आविर्भाव आहे. किती किती घटक या रंगभूमीवरनं प्रसृत होणाऱ्या कलेला संपन्न समृद्ध करत असतात. त्यामुळे अशा या मुक्तीसाठीच स्फुरण पावलेल्या नाट्यकलेच्या आज आपण स्वातंत्र्य आंदोलनाशी असलेला सांधा काय, अनुसंधान काय, ते आपण पाहणार आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या या अमृत वर्षामध्ये आपण धांडोळा घेणार स्वातंत्र्य आंदोलनाचा कुठून घ्यायचा तो, तर त्याचा काही एक टप्पा निश्चित करावा लागतो. तो टप्पा आपल्या एका अर्थानं कुठल्या तरी परकीय स्वतंत्र सार्वभौम अशा राष्ट्रांनी जेव्हा आमच्यावरती गुलामगिरी लादली, त्याचा प्रारंभ होता वास्को द गामाचं भारतातलं आगमन. त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्येच प्रत्यक्ष दुसरं एखादं सार्वभौम राष्ट्र
हे आम्हाला अंकित करू शकलो. तोपर्यंत येणारे आक्रमक होते, लुटारू होते. काही लुटारू येऊन परत जात होते, काही इथेच स्थायिक झाले. परंतु दुसऱ्या कुठल्या तरी राष्ट्राचा अंमल आमच्या भारतावरती आहे अशी स्थिती नव्हती. त्यामुळे त्यानंतरच्या काळातला आपण दांडोळा घेतोय. आपण रंगभूमीचा दांडोळा घेणार, त्यामुळे रंगभूमीच्या या दांडोळ्यासाठी एक आधीच महत्वाचं वर्ष मला सांगायला पाहिजे. ते आहे 1818. 1818ला शनिवार वाड्यावरचा आपला भगवा राष्ट्रध्वज खाली आला आणि भारतवर्षावर एका सार्वभौम परकीय राष्ट्राच्या इच्छेने चाललेल्या ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल सुरू झाला. आणि एका अर्थाने 1818 पासून भारतातल्या सगळ्या शौर्य, तेज, वीरवृत्ती ह्यालाच लगाम हा बसला. पण अर्थात स्वातंत्र्याची उर्मी, स्वातंत्र्यासाठी संघर्ष तो सुरू होता, परंतु त्याच्यासाठी आधार असलेली अशी भूमी आता हातात नव्हती. त्यामुळे विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरूपाचं विखुरलेला असा एक प्रतिकार हा सुरू झालेला होता. आणि त्या प्रतिकारातनं नेमकं आपल्याला पारतंत्र्याचं आपल्यावरती बंधन आलंय म्हणजे काय, त्याची बोचरी जाणीव ही पक्की झालेली होती. आणि त्यातूनच पुढे एक महत्वाचं वर्ष उगवलं. ते वर्ष होतं 1843. 1843 हा आपण म्हणतो की आपल्या आधुनिक रंगभूमीचा प्रारंभ वर्ष आहे. 5 नोव्हेंबर 1843. विष्णुदास अमृत भावे या तरुणानं सांगलीच्या संस्थानाधिपती असलेले आप्पासाहेब चिंतामणराव पटवर्धन यांच्या प्रेरणेतून, यांच्या प्रोत्साहनातून, यांच्या समर्थनातून एक नाटकाचा खेळ रंगभूमीवरती प्रत्यक्ष सादर केला. आता त्या खेळाची बीज, कलात्मक बीज शोधली तर ती वेगवेगळी येतात. कोणी म्हणतं कर्नाटकातून आलेल्या भागवत मेळ्यातून ही कला उभी राहिली, कोणी म्हटलं आपल्या भारुडामध्ये अशा सगळ्या ह्या नाट्यकलेची मुळं दिसतातच. हे खरं आहे. लोकरंगभूमीवरती अशी ही कला सादर होतच होती, परंतु रंगभूमीच्या एका मर्यादित अवकाशामध्ये एका सुविहित नाटकाचा खेळ हा प्रथम सादर झाला. तो दिवस होता 5 नोव्हेंबर. नाटकाचं नाव होतं अहिल्योद्धार आणि सीता स्वयंवरोख्यान. विष्णुदास भावेंनी त्याला आख्यान असं म्हटलंय. परंतु आज तत्कालीन विविध संशोधन साहित्य, कोणाकोणाच्या दैनंदिन्या सांगली संस्थानाचा असलेला रोजमेळाच्या दप्तर, प्रत्यक्ष विष्णुदासांनी केलेली टाचणं, नोंदी, त्यांनी खूप चांगल्या नोंदी ठेवलेल्या होत्या त्यांच्या. त्या सगळ्या लक्षात घेतल्या की आपल्याला या नाट्यकलेच्या प्रारंभ बिंदूतच केवळ आविष्काराची उर्मी नव्हे तर राजकीय स्वातंत्र्याच्या उर्मीची मुळं आपल्याला तिथे दिसू लागतात. म्हणजे झालं असं होतं 1818 पासून शनिवार वाड्यावरचं निशाण खाली आलं आणि त्यानंतर अशी भूमीच राहिली नाही. त्यामुळे शस्त्र चालवणं, शस्त्र बाळगणं याच्याकडे जो संशयाने पाहिलं जायचं, त्या त्या व्यक्तीला जेरबंद केलं जायचं, अशी स्थिती होती. आणि अशा स्थितीत असलेल्या समाजाला ज्याची वीरवृत्ती, शौर्य, स्वदेश प्रीती, स्वदेशाच्या उन्नयनासाठी मी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत असा कर्तव्यबोध, अशा सगळ्याच गोष्टींचं विस्मरण होईल की काय.
अशी स्थिती होती आणि अशा स्थितीमध्ये काही ना काहीतरी अशी हालचाल आवश्यक होती आणि म्हणूनच संस्थानाधिपती त्या सगळ्या प्रयोगाच्या मागे समर्थकाच्या भूमिकेत उभे होते. जरा विष्णुदास भाव्यांचंही आपण पूर्वपीठिका पाहिली तर आपल्या लक्षात येईल. त्यांचे वडील अमृतराव भावे हे सांगली संस्थानचे सेनाधिकारी होते. आधुनिक पद्धतीने सैन्य उभारणी करण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना खास बेळगावला कंपनी सरकारकडे पाठवलेलं होतं. तिथे त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं, कवायतीचं शिक्षण घेतलेलं होतं, सामूहिक हालचालींचं शिक्षण घेतलेलं होतं, नव्या प्रकारच्या आज्ञा कशा द्यायच्या, संपूर्ण समूह चालवायचा कसा, सैन्य पुढे कसं न्यायचं, अशी सगळी शिक्षण घेणाऱ्या अमृतरावांचा हा मुलगा होता. त्यामुळे जे राजे आपलं सैन्य हे अशा शिस्तीचं हळूहळू व्हावं अशी आकांक्षा बाळगत होते, त्याच राजाच्या आकांक्षातून ह्या नाट्याचा जन्म झालेला हे आपण लक्षात घेऊया. आणि त्यामुळे विष्णुदास भाव्यांचं हे नाटक आलं त्या अनेक संभावना, अनेक शक्यता, अनेक विषयांची मुळं बीज घेऊन आलं. आपण विषयापासून सुरुवात करू. अहिल्योद्धार हे त्यांनी जोड कथानक केलेलं होतं. अहिल्योद्धार आणि सीता स्वयंवर. आता या अहिल्योद्धाराच्या विषयी विष्णुदासांनी ती जी सगळी कथा रचलेली होती, ती रचलेली कथा अशी होती की मुनी घेऊन चाललेले ह्या तरुणांना, राजकुमारांना, आणि वनातून जाता जाता राघवाच्या चरणाची धूळ शिळेला लागते आणि त्यातून अहिल्या उभी राहते. राघव पदरज पडता तीवरी होय त्वरे अबला, असं विष्णुदासांनी लिहिलं. म्हणजे केवळ धूळ शिळेवर पडली आणि त्यातून अहिल्या उद्धार झाला. चिंतामणरावांच्या, आप्पासाहेब पंतप्रतिनिधींच्या, प्रत्यक्ष विष्णुदासांच्या मनातला जो उद्धार आहे, हा उद्धार कोणाचा करायचा आहे? शिलावत काय झालेलं आहे? समाज मन शिलावत झालेलं आहे. आणि त्यातून एक मूर्ती उभी करायची. ती मूर्ती कसली करायची? मातृभूमीची मूर्ती उभी करायची, तिचा उद्धार करायचा. त्यामुळे राघवाच्या चरणाची धूळ लागून शिळेतून अहिल्याचा उद्धार झाला. त्याचं कलेतलं प्रतिबिंब काय होतं किंवा कलेतलं प्रयोजन काय होतं, परिणाम काय साधायचा होता? तर रंगभूमीवरच्या त्या पात्रांच्या हालचालीतून जी उडणारी धूळ आहे किंवा जो परिणाम आहे, जे दृश्य आहे, त्या दृश्यातून समाज मनावरची धूळ तेवढी हालावी आणि मनामध्ये ती प्रतिमा, मातृभूमीची प्रतिमा, ती आकाराला यावी. त्यामुळे अशी मातृभूमीच्या प्रतिमेचा उद्धार आणि त्यानंतर त्या उद्धारासाठी पराक्रम, सीता स्वयंवर, अत्यंत कल्पकतेनं विष्णुदासांनी सगळं ते कथानक रंगवलेलं आहे. पुढे सीता स्वयंवराचं आपल्याला माहिती असलेलं आख्यान, चिरपरिचित आख्यानाचाच त्यांनी उपयोग केला. हे आणखीन एक महत्वाची गोष्ट. नवी कथा ऐकायची असेल तर त्या नव्या माध्यमातून नवी कथा ऐकायला समाज मनाला ताण पडला असता. त्यामुळे जी कथा लोकांना पूर्ण माहिती आहे, फक्त त्यातनं एक नवा आशय द्यायचा आहे. त्यामुळे पहिलं कथा. दुसरं, त्यांनी असं म्हटलंय की विष्णुदासांच्या या नाटकामध्ये 50 जणांचा खेळीजनांचा समूह होता. कारण प्रत्यक्ष युद्धाचे प्रसंग त्यांनी वर्णन केलेले आहेत. युद्ध प्रसंग, रावण कोण आहे हे दाखवण्यासाठी रावणाची 10 मुखं आहेत, सगळं आहे. तो कसा पराक्रमी आहे, तो कसा बलाढ्य आहे. तर त्यामुळे युद्ध प्रसंग प्रत्यक्ष तिथे दाखवून ज्या समाज मनाची जी रोजचे दृश्य कधीतरी एकेकाळी होती 1818 पर्यंत, त्याच्या जीवनाचा एक भाग होता युद्ध, शस्त्र सज्जता,
सिद्धता, त्यातलं नैपुण्य, प्रावीण्य, कोणीतरी युद्ध खेळताना पाहणं, शस्त्रांची डागडुजी, अश्वांची निगा, हे सगळं युद्ध आणि युद्धजन्य असलेले सगळे व्यवहार हे जनव्यवहार होते. हे जनव्यवहार आता हळूहळू विस्मृतीत गेलेले होते, कारण बरीच वर्ष लोटलेली होती. 24-25 वर्ष लोटली. तर त्यामुळे त्या जनस्मृतींमध्ये परत एकदा त्या युद्धाच्या स्मृती, युद्धाची दृश्य, बरे ही याचा कोणी आक्षेप घेऊ शकत नाही, अशी रामायणातले दृश्य दाखवतोय. हा खेळ आहे, मनोरंजन आहे, धार्मिक खेळ आहे, अशी विविध त्याला आवरणं देता आली असती, नावं देता आली असती. आणि म्हणून त्यांनी विष्णुदासांनी त्याला आख्यान म्हटलंय. तर त्यामुळे अशा दृश्यातून ती जी एक स्वदेशामध्ये आलेली एक मरगळ आहे, ही दृश्य आता सगळीकडे दिसत नाहीये, ती पुन्हा एकदा दिसू लागावीत. 2. 3. या पात्रांचे पोशाख तर ठीक आहे, परंतु हातातली आयुध, त्यामुळे जी सगळी शस्त्र आता गंजत पडलेली होती किंवा नाहीशी झालेली होती, ती शस्त्र रंगभूमीसाठी पुन्हा एकदा उजळली गेली. त्यामुळे पुन्हा एकदा शस्त्रागार, शस्त्र बनवणारे कारागीर यांचे उद्योग पुन्हा एकदा सुरू झाले आणि समाजासमोर ही शस्त्र आली. मंडळी, हा केवळ कल्पनाविलास नाही आहे, कारण सांगलीच्या अधिपतींनी सुरू केलेला हा आख्यानाचा, नाट्याचा शुभारंभ आणि त्यातून चेतवलेलं मन, समाज मन, हे पाहता ती लागण सर्व संस्थानांना लागलेली आपल्याला दिसते. सांगली पाठोपाठ इचलकरंजी, मिरज, कोल्हापूर, जत, जमखंडी, कुरुंदवाड, रामदुर्ग, एवढं कशाला, नरगुंद सारखं, जांबोट सारखं अतिशय लहान लहान काही गावांपुरतं मर्यादित असलेली जी राज्य होती, संस्थानं होती, त्या संस्थांनी आपापल्या नाटक मंडळ्या उभ्या केल्या, संस्थानांनी उभ्या केल्या, राजांनी तिथल्या उभ्या केल्या. फार महत्वाचं आहे. म्हणजे हा केवळ कला व्यवसाय, कला व्यवहार, मनोरंजक खेळ इतकंच त्याचं स्वरूप नव्हतं, तर त्याच्या मागे एक मोठा सघन असा आशय होता, प्रयोजन होतं, एक निश्चित असं लक्ष होतं. आणि या लक्ष्यामुळे बरं विष्णुदास केवळ सांगलीत प्रयोग करत थांबले नाही, त्यांनी महाराष्ट्रभर नव्हे तर मराठी भाषा जिथे जिथे असते अशा सगळ्या मुलुखात प्रवास केला. आणि त्याची लागण किती ठिकाणी गेली. म्हणजे पुढे काही वर्षांनी मराठीतलं जे अजरामर प्रवास वर्णन आपण म्हणतो, गोडसे भटजींचं माझा प्रवास, त्याच्यात वर्णन येतात की 50 जणांची नाटकी मंडळी इथे दिसली, इतक्या जणांची नाटकी मंडळी इथे दिसली. अशा नाटकी मंडळ्या ठिकठिकाणी ह्या सुरू झालेल्या, प्रत्यक्ष कार्यरत झालेल्या या गोडसे भटजींनी नोंदवलेल्या आहेत. मुंबईत याचे प्रयोग झाले. म्हणजे 1843 मध्ये पहिलं मराठी नाटक सुरू झालं हे खरं असलं तरी तत्पूर्वी 1 वर्ष मुंबईमध्ये नाना शंकर शेठांनी, जगन्नाथ शंकर शेठांनी नाट्यगृह बांधलेलं होतं, ग्रँट रोड नाट्यगृह. 1842 मध्ये, 1 वर्ष आधी इंग्रजी नाटकं तिथे व्हायची. परंतु या नाटकाचा बोलबाला, भाव्यांच्या नाटकाचा बोलबाला एवढा झाला, आणि 1-2 वर्ष नव्हे, हे मी सांगतोय आता 1853 मधली गोष्ट, म्हणजे 10 वर्ष झाले विष्णुदास भाव्यांच्या नाटकाच्या जन्माला. 10 वर्षानंतर ते मुंबईत आलंय. तोपर्यंत ते विविध ठिकाणी देशभर फिरत होतं. मुंबईमध्ये विष्णुदास भाव्यांना असं वाटत होतं, अचंब वाटत होता, मुंबईतलं ते नाट्यगृह भाव्यांनी पाहिलं
आणि इथे आपल्याला प्रयोग करायला मिळाला तर बहार येईल असंही त्यांना वाटलं. परंतु एका युरोपीय कंत्राटदाराकडे ते ते नाट्यगृह बांधून दिलेलं होतं आणि त्या कंत्राटदारानं भाव्यांना असं सांगितलं की दिवाबत्ती सहित रात्रीच्या प्रयोगाला ₹500 भाडे पडेल. भाव्यांनी लिहून ठेवलाय की दिवाबत्ती सहित ₹500 भाडे हे आपल्याला पेलवणारे नाही. कसा उचलायचा तो भार, म्हणून मी निराश होणार, परंतु नाट्यप्रयोगाची कीर्ती ऐकलेली असल्यामुळे डॉक्टर भाऊ दाजी आणि प्रत्यक्ष शंकर शेठ यांनी नाट्यगृहाच्या त्या कंत्राटदाराकडे रदबदली केली आणि यांचा प्रयोग तिथे लावला आणि मुंबईत तो प्रयोग झाला. 9 मार्च 1853 ची ती नोंद आहे. 9 मार्चला झालेला प्रयोग. आता एकीकडे म्हणजे समाज व्यवहार कसा होत असतो, म्हणजे समाजातून स्फूर्ती घेत होता, ही गोष्ट खरीच आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक यांनी ब्रिटिश कंपनीची नोकरीवर लाथ मारली आणि तिथनं बाहेर पडले आणि मातृभूमीच्या उद्धारासाठी मी यापुढचं आयुष्य वाहिलंय असं म्हटलं आणि ते जमवाजमव करायला निघाले की कुठे निघाले, ते सर्व या संस्थानात गेले. म्हणजे त्यांचं संस्थानात असं जाणं याला एक अर्थ आहे, कारण तिथे तिथे अशा प्रकारची जागृती झालेली होती. अशा प्रकारची एक संभावना होती की इथल्या माणसांना युद्ध ठाऊक आहे, युद्धाचं वेळ आहे, युद्धाच्या स्मृती जाग्या आहेत, हातात त्यांच्या आयुध नाट्यप्रयोगासाठी का होईना पण ती येऊ लागलेली आहे. असू दे बळवंत तिकडे. अर्थात शासन गप्प राहिलेलं नव्हतं. शासन या सगळ्याची तपासणी करायला पुन्हा पुन्हा या मंडळींना प्रवासात सुद्धा हरकती घेत, प्रवासातनं उतरवत, हे सामान कशाला, एवढं सामान कशाला, ही हत्यारं कशाला असं म्हणत. परंतु ते न जुमानता विष्णुदास भावे हे करत राहिले. मग तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी जो हुकुमी आणखीन एक एक्का त्यांच्या हातात होता, तो म्हणजे या समाजामध्येच भेद निर्माण करायचा. तो भेद निर्माण करण्याचाही प्रयत्न या नाट्यप्रयोगाच्या प्रारंभ काळात झाला. तो म्हणजे इथल्या काही धर्मपंडितांना शासनाने फूस लावली, उस्कवलं आणि मग धर्मपंडितांनी अशा आरोळ्या द्यायला सुरुवात केली की नटवेश धारण करणं हे धर्मबाह्य आहे, धर्मसंमत नाही. ते परंपरेनं ज्यांना सांगितलेलं आहे ते करत असतात, म्हणजे भारूड करणारे, बहुरूपी. परंतु अशा प्रकारचा नाट्यखेळ करणं आणि नटवेश धारण करणं हे धर्मवेळ आहे, धर्मबाह्य आहे. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक वेळा विष्णुदास भावे आणि त्यांचे जे सगळे सहचर होते यांना पंक्तीतून उठवलेलं आहे. जेवणाच्या अपंक्त्य मानलेलं आहे. त्यांची पंक्तीत पाठ यांचा आडवा मांडा उठवलेला आहे. अर्थात सांगली संस्थानचे जे पुरोहित होते, वेदशास्त्र संपन्न पंडित गोपीनाथ शास्त्री आगाशे यांनी शास्त्रार्थ केला आणि धर्ममत सांगितलं. त्यांनी म्हटलं धर्मामध्ये असं नाहीये नटवेश धारण करणं. आम्ही तर प्रत्यक्ष परमेश्वरालाही नटवेश धारण करता म्हटलेलं आहे, लीला नाट्य करता असं त्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जी आवई आहे, ही जी ओरड आहे, तिला काही आधार नाही. अशा प्रकारचं एक उत्तम शास्त्रार्थ गोपीनाथ शास्त्रींनी केल्यामुळे हे अंतर्गत संकट होतं, ते संकटही उठलं. या सगळ्या नाट्य चळवळीतून स्वातंत्र्य संग्रामाकडे, स्वातंत्र्य आंदोलनाचा दांडोळा घेताना
जे वेगवेगळे कालखंड आता माझ्या डोळ्यासमोर आहेत, त्यातल्या पहिल्या कालखंडाच्या अगदी प्रथम पर्वाविषयी आता आपण बोलतोय. मी आपल्या सोयीसाठी म्हणू किंवा घटनाक्रमानुसार त्याचे 3 कालखंड केले. पहिला कालखंड आहे, त्याला आपण नाव देऊया नांदी काल. नाटकाचा आरंभ नांदी गायनाने होतो, त्यामुळे नांदी काल, प्रारंभाचा काळ. हा 1843 ते 1893 का ते सांगतो. दुसरा जो टप्पा आहे, त्या टप्प्याला नाव देऊया आपण बंदीकाल. कारण ह्या काळामध्ये प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर बंदी, नाट्यप्रयोग कर्त्यांची धरपकड, त्यांना शिक्षा, असे सगळे जे अनाचार परकीय सत्ता करू शकते हे सगळं करू लागलेली आहे. त्यामुळे तो बंदीकाल. तो 1893 तो 1920 आपण म्हणूया. आणि 1920 नंतर पुढचा स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंतचा म्हणजे 1947 पर्यंतचा काळ हा संधिकाल. कारण संधी प्रकाशाचा तो काळ आहे. हळूहळू स्वातंत्र्य मिळू शकतं, काही अधिकार प्राप्त झालेले आहेत, काही अधिकार अधिक मिळू शकतात. जगाच्या रंगमंचावर विविध महायुद्धांची नाट्य सुरू झालेली आहेत. त्यामुळे तो संधिकाल. या व्याख्यानात आपण या नांदी कालाविषयी बोलतोय. तर या नांदी कालात काय काय घडलं, म्हणजे याच्या बरोबर सगळ्या या गोष्टी घडतात ना. म्हणजे ज्या 1843 मध्ये पहिलं नाटक विष्णुदास भाव्यांनी लिहिलं असं मी म्हटलं, 1844 मध्येच लगेचच कोल्हापुरात काही सरदारांनी उठाव केलेला आहे. नोंदी आहेत त्या. पहिल्याच वर्षी. तोपर्यंत शांतता आहे. आता थोडं साहस यायला लागलंय, व्यक्त होऊ शकतो. 1848 मध्ये बापू भांगरे आणि राघोजी भांगरे हे 2 सरदार बंधू आहेत. यांनी सशस्त्र उठाव केलेला आहे कोल्हापूरमध्ये. पुढे आणखी 9 वर्षांनी 1857चं स्वातंत्र्य समर झालेलं आहे. आणि या स्वातंत्र्य समरानं जे सगळीकडे उठावाच्या धारा ज्या उठल्या, ती सगळी स्थानं जर आपण पाहिली तर या सगळ्या स्थानी विष्णुदास भाव्यांच्या या नाटक मंडळीचे खेळ झालेले आहेत. रणस्मृती, युद्ध स्मृती जाग्या झालेल्या आहेत. युद्धाची सवय झालेली, हातात आयुध पेलण्याची एक इच्छा, मनोरथ रंगभूमीवरती तरी कोड पुरवले गेलेले आहेत. 1857चं युद्ध 1857-58 या काळात जे चालू होतं, कधी विजय, कधी पराजय, कधी माघार, असं त्या युद्धाने सांगितलं. परंतु पहिलं स्वातंत्र्य समर म्हणून आपल्या या स्वराज्य 75 मध्ये सुद्धा त्याचं एक विशेष स्थान आहे. तर या पहिल्या स्वातंत्र्य समरानंतर स्वाभाविक आहे दमनचक्र अधिक वाढलेलं होतं, अधिक वाढलं होतं. पण या दमनातनं सुद्धा ऊर्जा मिळवण्यासाठी इतिहास हा आमचा कोठार आहे असं आम्हाला वाटलं. आणि एक महत्वाचं नाटक रंगभूमीवर आलं 1861 मध्ये. विनायक जनार्दन कीर्तने यांनी लिहिलेलं मराठीतलं पहिलं स्वतंत्र ऐतिहासिक नाटक आहे थोरले माधवराव पेशवे. ह्या नाटकाचा विशेष उल्लेख करायलाच हवा, कारण लेखकाच्या मनामध्ये प्रयोजन अत्यंत स्पष्ट आहे. नाटकाच्या आरंभीत सूत्रधार हा संवाद करत असतो आलेल्या श्रोत्यांच्या बरोबर,
आणि त्याच्याबरोबर परिपार्श्वक, कधी विदूषक असतो. त्याच्या संवादाच्या 2-3 ओळी मला तुम्हाला वाचून दाखवायच्या वाटतात, फार महत्वाच्या आहेत. कीर्तन्यांचा थोरले माधवराव पेशवे नाटकातला सूत्रधार म्हणतो की हे श्रोते हो, तुम्हीही ऐका. हे विदूषका, आज मी या लोकांना मराठी दरबारात घेऊन जाणार आहे. अहो, आत्ताच्या नव्हे, ज्या दरबारात परदीपस्थ लोकांच्या आज्ञा चालतात आणि राजे केवळ पिंजऱ्यातील पोपट बनून स्वसत्तेच्या छायेसही ओळखत नाहीत, तिथे कशाला नेऊ? आता परदीपस्थ स्वसत्तेच्या छायेची विस्मृती झालेले आमचे राजे इतकं स्पष्ट विनायकराव कीर्तने, थोरले माधव, आणि मग म्हणतात मी आत्ता या श्रोत्यांना थोरल्या माधवराव पेशव्यांच्या दरबारात नेतो, ज्यांनी ग्लानी आलेल्या, थोडा माघारी पिछाडीवर पडलेल्या, थोडा हतोत्साहित झालेल्या या समाजाची मरगळ घालवली आणि पुन्हा एकदा युद्धतेज जागवलं आणि आपल्या मातृभूमीचा डंका हा 10 दिशामध्ये घुमवला. कीर्तनेंची दृष्टी अत्यंत स्पष्ट आहे, कशासाठी मी नाटक लिहितो आहे. या कीर्तनेंचे एक बंधू होते. या नाटकाचे खूप प्रयोग झाले, म्हणजे एकेका कंपनीने 400-500 प्रयोग केल्याच्या नोंदी आहेत. अशा किती कंपन्या, ते सगळे तपशील काही उपलब्ध नाही. परंतु हे गद्य नाटक होतं, हे पहिलं गद्य नाटक आहे की ज्याचा असा एक परिणाम राहिला. हे कीर्तनेंचे एक बंधू होते, निळकंठ जनार्दन कीर्तने. हे नाटक आल्यानंतर 5-6 वर्षांनी 1867 मध्ये त्यांनी पुन्हा यंग मेन्स असोसिएशन मध्ये मराठ्यांच्या इतिहासासंबंधीचा एक निबंध वाचला. हे कीर्तने बंधू दोघांनीही इतिहास याच्यावरती काम केलं. इतिहास महत्वाचा आहे, इतिहासावरच काम केलं पाहिजे याविषयीची दोघांनाही स्पष्टता होती. आणि त्या इतिहास विषयीची आस्था ह्या दोघांच्या कृतीतून वाढीला लागलेली आपल्याला दिसेल. याचं कारण यानंतरच्याच काळामध्ये इतिहास विषयक संशोधनासाठी मंडळी स्थापन झाली. इतिहास विषयक निबंध प्रकाशित करणारी प्रकाशनं निर्माण झाली. पुढे 1893 जे आपलं ह्या पहिल्या नांदी कालाचं अखेरचं वर्ष आहे, त्या वर्षात तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांचा मराठ्यांच्या सत्तेचा उदय हा अत्यंत महत्वाचा आणि तत्कालीन समाज मनाला एक स्वातंत्र्याच्या स्वप्नाकडे नेणारा एक महत्वाचा ग्रंथ हा प्रकाशित झालेला होता. त्यामुळे नांदी काळातला हा ऐतिहासिक नाटकांचा एक महत्वाचा अशी एक भूमिका, असं एक प्रयोजन, असा एक आशय खूप पुढे ते नेत होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 1874 मध्ये विष्णू शास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला आली. समाज जागृतीची साधनं कलेकडून विचाराकडे जातात, कारण कला ही सर्वजनांची असते. सर्वजनांना ती आकृष्ट करू शकते, एकत्र करू शकते, संमोहित करू शकते, एका जागी खेळवून ठेवू शकते आणि सौंदर्ययुक्त महन्मधुर अशा पद्धतीने महत्वाचा आशय वाहून नेऊ शकते. ते काम या नाटकाने केलं, नाट्यकलेने केलं. त्यातून पुढे विचाराची पीठं उभी राहिली. त्यातलं पहिलं पीठ होतं 1874च विष्णू शास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला. त्यांनी दिलेलं सत्व, त्यांनी दिलेला ओज हा पुढच्या सगळ्याच कालखंडावर जवळपास 50 वर्ष त्याचा प्रभाव राहिलेला आहे. कारण त्याचे जे ह्या सगळ्या प्रेरणेतनं पुरुषार्थ गाजवणारा एक पुरुषोत्तम उभा राहिला होता, तो होता लोकमान्य टिळक. निबंधमाला विष्णू शास्त्री यांच्या व्यक्तित्वातूनच प्रेरित झालेला. त्यामुळे 74 मध्ये निबंधमाला, 1881 मध्ये केसरी मराठा लोकमान्यांची. तत्पूर्वी एक महत्वाची घटना या सगळ्या
कला विषयातल्या एका नव्या उज्जयनाकडे, उज्ज्वलनाकडे, नवीनतेकडे घेऊन जाणारी एक घटना घडली. आणि ती घटना अशी होती की 31 ऑक्टोबर 1880 या दिवशी, धनत्रयोदशीचा दिवस होता, पुण्यातल्या आनंदोद्भव नाट्यगृहामध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर म्हणजे बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचं संगीत शाकुंतल या नाटकाचा प्रयोग झाला. आता रंगभूमीचे प्रवर्तक म्हणून जसं विष्णुदास भाव्यांचं नाव घेतलं जातं तसं अण्णासाहेबांचं घेतलं जातं. अण्णासाहेबांनी काय केलं होतं? विष्णुदासांच्या रंगभूमीवरती गाणारी मंडळी एका बाजूला, रंगमंचाच्या एका बाजूला बसलेली असत आणि तिथून बसून गात, समोर किंवा दुसऱ्या बाजूला वादक मंडळी बसत, आणि जो नटवर्ग होता तो समोर येई आणि अभिनय करे. अण्णासाहेब किर्लोस्करांनी मात्र आधुनिक नाट्यतंत्र आणलं आणि असे आधुनिक नाट्यतंत्र युक्त असं नाटक रंगभूमीवरती आणलं आणि ते होतं संगीत शाकुंतल. विष्णुदास भावे ते बघायला गेले होते, ते जीवित होते. त्यांची 2 मतं त्यांनी लिहून ठेवले, दोन्ही फार महत्वाची. एक गमतीदार आहे, ते आधी सांगतो, आणि दुसरं वैचारिक आशयदृष्ट्या अत्यंत मौलिक आहे, ते पुढे सांगतो. पहिलं जे गमतीदार मत असं आहे, ते म्हणतात अण्णांच्या या खेळात तिकीट खिडकीवरचा तिकीट देणारा कारकून सोडल्यास यच्चे यावत सर्व पात्रे गात होती. कारण आता प्रत्यक्ष पात्रे गात होते. गाणारा वेगळा समूह बसलाय, तो गाईल आणि ही मंडळी अभिनय करतील अशी स्थिती नव्हती. पण विष्णुदासांनी औत्सुक्यानं तो खेळ पाहिला आणि आपली ही टिप्पणी लिहून ठेवली, पुढे लिहिलं. कारण 1857 नंतर जवळपास पुढची 10-15 वर्ष थोडी मरगळ सगळीकडे आलेली होती. ऐतिहासिक नाटक आलेलं होतं, कारण ती मरगळ घालवायलाच कीर्तनेने 1871 मधलं नाटक आणलं होतं. परंतु शासनही अधिक दक्ष झालेलं होतं, लक्ष होतं त्यांचं. आणि ती त्यामुळे त्या नजरेतून काही सोडवणं हे अवघड झालेलं होतं, कठीण प्रसंग येत होते. त्यामुळे धीर होत नव्हता सगळ्याच लोकांचा. तर त्यामुळे अण्णासाहेबांच्या या एका सौंदर्ययुक्त अशा कला प्रकारामुळे काय झालं, आता अतिशय धाडसानं एखादा कला प्रकार आपण सहजतेनं रंगभूमीवर आणू शकू असं बळ सगळ्यांना मिळालं. आणि त्यामुळे विष्णुदास भावे असं लिहितात, 12 दिवसांची ही राष्ट्रीय करमणूक बंद झाली होती. फार महत्वाचा शब्द आहे, राष्ट्रीय करमणूक असं म्हटलंय त्यांनी. नाटकाचा धंदा, नाट्यकला असलं काही म्हटलं नाही त्यांनी. 12 दिवसांची ही राष्ट्रीय करमणूक बंद झाली होती. तिथल्या नाट्यकलेविषयीचं वर्णन आहे, ते आपण खूप महत्वाचं मानलं पाहिजे. मधल्या या दमन चक्रामध्ये शासनाला कायदाही करावा लागलेला आहे. 1876 मध्ये ब्रिटिशांनी इथे कायदा आणलाय, द ड्रॅमॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट. 16 डिसेंबर 1876 ला तो पारित झालाय. आणि त्यामुळे आता ह्या संहिता तपासणी सुरू झालेली आहे. आणि विष्णुदासांना कंपनी गुंडाळू लागलेली आहे. त्याच्या काम करणाऱ्या मंडळी सगळी सैरा वैरा इतरत्र गेलेली आहेत, कारण धाडस नाही उरलं ते त्या दमन चक्रापुढे. परंतु नाट्यकलेने अण्णासाहेब किर्लोस्करांनी आणलेली ही जी नवी धारा आहे, नवी कला आहे, त्या कलेच्या आधारावरती पुन्हा एकदा एक नवजीवन या नाट्यकलेला मिळालेलं आहे. आणि या नवजीवनाच्या आधारे परत एकदा नवी कथानकं घेऊन मंडळी रंगभूमीकडे येऊ लागली आहेत.
अण्णासाहेब किर्लोस्करांनी ही कंपनी स्थापन केल्यावर किर्लोस्कर नाटक मंडळी त्यांच्या आरंभीची जी हस्तपत्रक आहेत, या हस्तपत्रकावर प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांनी आपली स्वाक्षरी केलेली आहे. लोकमान्य म्हणतात की ही कला, या कलेचा आस्वाद घ्या, ही राष्ट्रीय चरित्र आहेत आपली. अण्णासाहेब जेव्हा शाकुंतल सांगतात, अण्णासाहेब जेव्हा सौभद्र सांगतात, अण्णासाहेब जेव्हा रामराज्य वियोग सांगतात, ही आपली राष्ट्रीय चरित्र आहेत. लोकमान्य टिळकांनी अण्णासाहेबांच्या या कंपनीच्या प्रवासासाठी आपली शिफारस पत्र अशी देताना असं म्हटलंय, कारण ही किर्लोस्कर मंडळी केवळ महाराष्ट्रात किंवा केवळ मराठ भाषिक मुलुखातच फिरत होती असं नाही, तेही पण फिरत होते. जेव्हा बंगालात गेली, कारण तिथे लोकमान्यांचा प्रभाव आहे असं लक्षात आलं होतं, लोकमान्यांनी बंगालमधील नेतृत्वाला पत्र दिलेलं होतं की आलेली अण्णासाहेब किर्लोस्करांची नाटक मंडळी ही माझी नाटक मंडळी असं समजा आणि त्यांना योग्य ते सहकार्य करा. याचं आपण जे महत्व आहे नाट्यकला म्हणून, लोकमान्य या कलेकडे किती पाहत होते वेगळं, पुढेही याची आपल्याला उदाहरणं बघता येतीलच, परंतु अण्णासाहेबांच्या हयातीतच, कारण अण्णासाहेबांना आयुष्य खूप कमी लाभलं, 2.5च नाटकं त्यांनी लिहिली, शाकुंतल, सौभद्र आणि रामराज्य वियोग अर्ध. पण लोकांना ह्या नाट्य कलेचा छंद असा लागला, वेळ असं लागलं की अण्णासाहेबांची ही सगळी नाटकं अर्धी असतानाच लोकांना रंगभूमीवर आणावी लागलेली आहेत. सौभद्र अर्ध असतानाच लोकांना हट्ट धरला, लोकांनी आम्हाला नाटक दाखवा. रामराज्य वियोग अर्ध होतं, तसं अर्ध्या नाटकाचेच प्रयोग सुरू झाले आणि अशा एका प्रयोगात राजा दशरथाची भूमिका करणारे अण्णासाहेब ते मूर्छित झाले. आणि मग पुढे 2 नोव्हेंबर 1885 ला, म्हणजे बघा 31 ऑक्टोबर 1880 पहिलं नाटक आणि 2 नोव्हेंबर 1885 ला अण्णासाहेब किर्लोस्कर हे निवर्तले. अण्णासाहेबांची आठवण निघाली, त्यामुळे 2 महत्वाच्या, कारण काय राष्ट्रीय चरित्र घेऊन ही माणसं काम करत होते, काय राष्ट्रीय आशय घेऊन ही माणसं काम करत होते. अण्णासाहेबांची नाटकं इतकी लोकप्रिय झाली की त्याच्या छापील संहितांची लोकांकडनं मागणी सुरू झाली. अण्णासाहेबांच्या सौभद्र, शाकुंतल, रामराज्य वियोग या नाटकांच्या संहिता त्यांनी कुठल्या मुद्रणालय छापायला दिल्या? आर्यभूषण मुद्रणालय, ज्याचं संचालक टिळक आणि आगरकर होते. आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे, कलावंत म्हणून आज आविष्कार, कलावंत म्हणून आज स्वामित्व, याविषयीची खूप चर्चा होते. त्यामुळे स्वामित्व कशावर सांगायचं असतं, का सांगायचं असतं, कधी सांगायचं असतं आणि कधी नसतं, याचा योग्य विवेक त्या सर्जनकर्त्याला असायला लागतो. अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपल्या एकाही नाटकावर आपलं स्वामित्व सांगितलं नाही. इंग्रजीमध्ये ज्याला कॉपीराईट म्हणतात, स्वामित्व धनाचा अधिकार त्यांनी लिहून दिला. कोणाच्या नावे? आर्यभूषण मुद्रणालयाच्या नावे. लोकमान्य आणि आगरकर डोंगरीच्या तुरुंगात गेले सुटकेसाठी, अण्णासाहेबांनी पैसे जमवले. लोकमान्यांनी जिथं जिथं सांगितलं, जिथं जिथं हाक दिली, तिथे तिथे अण्णासाहेबांनी धन पुरवलं. नेटिव्ह जनरल लायब्ररीला आग लागली, ग्रंथसंग्रह जळून खाक झाला. लोकमान्य म्हणले, अरे हे समाजधन असतं, समाज यामुळे श्रीमंत होतो, जाणता होतो. अण्णासाहेबांनी त्याच्यासाठी मदत केली. अण्णासाहेब किर्लोस्कर त्या कंपनीचं जेव्हा भागीदार आणि त्यांच्या वाटण्या असं जेव्हा सुरू झालं मांडणी करायला, किती पुरुषार्थी आणि किती
परमार्थी माणसं होती हे पहा. अण्णासाहेब म्हणले की माझा वाटा याच्यात काय, तर माझा मृत्यू यांच्या खांद्यावरून जावा, हा माझा त्यातला वाटा. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे कलेकडे बघण्याची प्रयोजन ही माणसं जगत होती. आणि म्हणून स्वातंत्र्य 75च्या निमित्तानं ह्या कलाक्षेत्राचा, रंगभूमीचा धांडोळा घेत असताना ही जी ज्या ज्या व्यक्तींच्याकडे आपण पाहतोय त्या त्या व्यक्ती कलेची प्रयोजन आपल्या जीवनात चरितार्थ करत होती. कसं जगायचं हे समाजाला दाखवत होती, सांगत होती. तेव्हा माझा वाटा इतका, जसं म्हणणाऱ्या अण्णासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील महिन्याभरानंतर नाटक कंपनीच्या बिराडी आले. अण्णासाहेबांची मोठी तसबीर तिथे लावलेली होती. त्या तसबिरीला साष्टांग लोटांगण अण्णासाहेबांच्या वडिलांनी, पांडुरंग तात्यांनी घातलं. आणि ते म्हणले की अण्णा, अरे आम्ही कसले वडील, आम्ही कसले मोठे, आम्ही जिवंत आहोत, पण खरे जिवंत तुम्ही आहात. जोवर मराठी भाषा ही बोलली जाते तोवर अण्णा तुम्ही राहणारच आहात. सगळ्यांच्या स्मरणात तुम्ही जिवंत राहणार. पिता बापाला नमस्कार करून असं म्हणतो. अशा अण्णासाहेबांचं कर्तृत्व, अशा कर्तृत्वाच्या ह्या अण्णासाहेबांचं पहिली 2 नाटकं आली. आणि समाज कसा जागा असतो, समाज कसा आठवण करून देत असतो प्रयोजनाची. मुंबईतले एक प्रसिद्ध कवी होते, गंगाधर रामचंद्र मोगरे असं त्यांचं नाव. त्याने अण्णासाहेबांना एक पत्र लिहिलं. पत्र काय, एक कविताच लिहिली. आणि ते म्हणलं की ती कवितेच्या काही ओळी फार गमतीदार आहेत, की आहे योग्यची आहे, परंतु करीतो जी एक विज्ञापना, तिचा हो उपयोग हीच तुमच्या पायी असे याचना. काय याचना करतायत? ज्यांनी दिल्लीश्वराचे हतबल करुनी संगरी शूरवीर, झेंडे अस्मद यशाचे उभवुनी सगळे, झाकिले सिंधू तीर, त्या श्री बाजी शिवाजी प्रभृती शुभ यशस सागरांची चरित्रे, आणोनी रंगभूमी वर मुदित करा एकदा लोकनेत्रे. सहज घडून येणे देशसेवा तुम्हाला, हे केल्यामुळे देशसेवा घडेल. वसतील जनचित्ती पूर्वजांच्याही लीला, जरजन इतिहास ग्रंथ घेतील हाती, रसिक हे नव लाभे तोषतील स्वच्छित्ती. जरी त्या दावाया उचित असती उत्तम पथा, तरी आता लोका रुचती नच पौराणिक कथा. त्यामुळे अण्णा, तुम्ही पुराणातल्या कथा दाखवताय त्या आता लोकांना फार आवडणार नाहीत, कारण ते उत्तम पथाकडे नेणार आहेत. परंतु आज आम्हाला आणखीन काहीतरी वेगळं पाहिजे. प्रयोगाला त्यांच्या बघून सुख पावेत नयने, परी बोधा या त्या शकतील ना आता जनमने. त्यामुळे असं जाग करणारा समाजही होता. आणि अशा जाग करणाऱ्या त्या समाजासमोर प्रतिभेच्या या टप्प्यावरती 1893 नंतरचा जो सगळा काळ आहे, हे 1893 हा काळ घेण्याचं असं कारण आहे, यावर्षी भास्कर हरी पटवर्धन यांचं रणसिंह आणि बकुळा हे नाटक रंगभूमीवर आलं. त्याच वर्षी कोल्हापुरात शिवाजी क्लब स्थापन झाला. अण्णा मार्तंड जोशी हे गव्हर्नमेंट प्रेसमध्ये काम करत होते, कारकून होते, पण त्यांनी शिवछत्रपती विजय हे 7 अंकी नाटक लिहिलं. नाटक जप्त झालं. वरवंटा सुरू झाला. बंदी काल पुढे येत होता, येणार होता. त्या बंदी कालातली दृश्य तर इतकी नाट्याहूनही चमत्कारिक अशी ती दृश्य आहेत. त्यामुळे रंगभूमीचा जो आरंभ झाला की रणवेश, रणस्मृती या सगळ्यांना परत एकदा करून देणं हे त्यांचं महत्वाचं काम होतं. ते काम ही नाटकं, आरंभीची सगळी नाटकं करतच होती. ते खूप महत्वाचं नाटक. आज ते नाटक होत नाही, परंतु एक शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शब्द काय आहे की असं मोठं, जेव्हा असं त्वेषानं तेजानं उच्च स्वरानं एखादा कोणीतरी भाषण करू लागतो,
तेव्हा आपण म्हणतो राणा भीमदेवी थाटात त्याचं भाषण झालं. काय आहे राणा भीमदेव? राणा भीमदेव हे सुद्धा या नांदी कालातलं अगदी शेवटच्या वर्षातलं 1892 मधलं अत्यंत महत्वाचं नाटक वासुदेव रंगनाथ शिरवळकर आणि विनायक त्र्यंबक मोडक या दोघांनी लिहिलेलं राणा भीमदेव अर्थात खरा रजपूत हे नाटक होतं. आता हे नाटक खूप लोकप्रिय होतं. म्हणजे आजच्या भाषेत जब प्रशांत दामल्यांच्या नाटकासारखं अतिशय आवडतो. लोकांनी डोक्यावर घेतलेलं नाटक होतं ते. या नाटकाची जी पत्रकं वाटली जात प्रसिद्धीची नाटकाच्या आधी, की अरे या तिकीट घराशी या आणि प्रवेशिका घ्या, त्यातला मजकूर वाचून दाखवतो आणि आजचं हे व्याख्यान आपण थांबूया. ते हस्तपत्रक असं म्हणतं की हल्ली हिंदुस्थानात शांततेचं साम्राज्य स्थापित झालेलं असल्यामुळे यातला लक्षात आणि आमच्या संरक्षणाचा पत्कर हा दयाळू सार्वभौम सरकारनं घेतलेला असल्यामुळे अशी स्थिती येत चाललीये की शौर्य, पराक्रम, कट्टा देशाभिमान, जीवावर उदार होऊन आपला देश, वैभव, धर्म यांचं संरक्षण करण्याची बुद्धी इत्यादी गुणांची आणि आमची फारकत होते की काय अशी धास्ती वाटते. हे गुण जागृत राखण्याचा एकच उपाय आमच्या हाती आहे, तो म्हणजे आपल्या पूर्वजांच्या अंगी हे गुण कसे वास करीत होते याची रंगभूमीवर हुबेहूब वठवलेली चित्रे दाखवणे आणि या गुणांची ओळख बुजू न देणे. याच्यासाठी चाणाक्ष प्रेक्षकांना विनयपूर्वक शिफारस करतो की त्यांनी राणा भीमदेव हे नाटक अवश्य पहावे. प्रयोजन स्पष्ट आहे. का नाटक करायचं, काय दाखवायचं, कुठल्या गुणांचं रोपण त्यातनं व्हावं, आजची स्थिती काय आहे, मरगळ कशी आहे, या सगळ्या विषयीची अत्यंत स्पष्टता असलेली रंगभूमी ही मराठी रंगभूमी होती. आणि त्यामुळे रंगभूमीचा हा सगळा नांदी काल ह्या देश जागरणाचा काळ आहे. याच काळामध्ये आपल्याला माहिती आहे 1885 राष्ट्रीय सभेची स्थापना असेल, परंतु लोकमान्यांच्या कर्तृत्वानं जे 90च्या दशकामध्ये पुढे जो एक उग्रता आली, ह्या सगळ्याला समाज उग्र झाला, सिंहासारखा, केसरी सारखा प्रत्यक्ष कृतिबद्ध झाला, कृतिशील झाला. अशा कृतिशील होऊ पाहणाऱ्या, होत असलेल्या या समाजाला चेतवणाऱ्या नाट्यकलेचा मात्र बंदीकाल सुरू झालेला होता. तो वर्ष होता 1893. त्यामुळे या नांदी कालाच्या प्रथमाध्यायाशी आपण थांबूया, याचा मध्यंतर घेऊ. पुढच्या व्याख्यानामध्ये बंदीकाल तो किती भीषण होता त्याची चित्र आपण अवश्य पाहू. नमस्कार.